सगळ्यात पहिला काय करायचं, बेस क्रिएट करायचा. जरा मी एक डार्क शेड घेते तुम्हाला दिसण्यासाठी. बेस केल्यानंतर ब्लॉक करायचं. बेस टेक्निक वापरायचं आहे. तर हे थोडंसं तुम्ही जेव्हा प्रॅक्टिस कराल ना तेव्हा तुम्हाला ते थोडं क्रीमीवालं देतं. क्रीमीवालं नाही आहे. याच्यामध्ये डार्क शेडच घ्यायचा त्याचा. नाही मला ह्याच्यावर दिसण्यासाठी जसं सांगितले तसंच करायचं. मी ते दुसरं वालं आहे ना लिक्विडवालं, ठीक आहे, ते कटक्रीज फुल कटक्रीज तेच देते मी तुम्हाला प्रॅक्टिससाठी. आत्ता जस्ट मी काय करणार आहे ते लक्षात द्या. हे असं थोडंसं मी घेणार ब्रशला आणि क्लायंटच्या इथे लावणार. ठीक आहे, इथे लावल्यानंतर पहिला क्लायंटला डोळे क्लोज करायला लावायचे. क्लोज केल्यानंतर मी इथे लावणार. इथे थोडंसं लावल्यानंतर क्लायंटला डोळे ओपन करायला लावायचे. जसं क्लायंट डोळे ओपन करणार तसं इथे लावलेलं प्रोडक्ट ऑटोमॅटिकली तुम्हाला कटक्रीजसाठी तुम्हाला एक लाईनचा किंवा एक म्हणजे एक तुम्हाला हे करून देईल जजमेंट की हां बाबा इथून स्टार्ट. जेव्हा तुम्ही कटक्रीज फुल कटक्रीज करणार तेव्हा क्रीमीवालं थोडंसं लावायचं इथे न कळत. इथे लावल्यानंतर नेहमी क्लायंटला ह्या केसमध्ये डोळे क्लोज करायला लावायचे. क्लोज केल्यानंतर तुम्हाला क्लायंटला डोळे ओपन करायला लावायचे. ओपन केल्या बरोबर इथे न कळत लाईटमध्ये एक डॉट ऑटोमॅटिक क्रिएट होतो. ठीक आहे, क्रिएट झाल्यानंतर तुम्हाला समजून जातं की हां बाबा इथून मला आता कटक्रीज करायची. ठीक आहे, त्याच्या अगोदर आपली एक स्टेप आहे कोणती, ट्रान्झिशन. मी सांगितल्यानुसार तुम्हाला ट्रान्झिशन कलर अप्लाय करायचं आहे आणि ब्लेंड पण करायचं. ओके, हे इथं सेम लावायचं. आता दिसते बघा हे लावलं नाही. इथे क्लायंटला डोळे ओपन करायला लावायचे. ओपन केल्या बरोबर इथे एक असा पॉईंट येतो. ठीक आहे, आता आल्यानंतर तुम्हाला इकडे व्यवस्थित जमणार नाही लावायला. ह्या ब्रशने तुम्ही इकडे लावू शकता. तर तिकडे लावण्यासाठी ना तुम्हाला आता कालचा ब्रश थोडासा क्लीन करावा लागेल. लिक्विड घ्यायचं ना आम्ही, हे वालं ना, अगं हे घ्यायचं. आम्ही पण हेच घ्यायचं. हा जो ब्रश आहे ना ह्यानी करा पहिला. बघा ह्यानी ट्राय करून लाईन इथे बनती आहे का नसेल तर ह्याला लिपस्टिक आहे ना क्लीन करा. बघा इन पासून प्रॉपर क्रीज लाईन वरती लाईन बरोबर जिथे तुमचा पॉइंट आहे ना तिथेपर्यंत असं क्रिएट करायचं. आता ही काय आहे, हाफ कट क्रीज. सो हाफ कट क्रीज आहे म्हटल्यानंतर सेम हाफ म्हणजे कुठे, मिडल कम्प्लीट. ओके, डोळ्याचा हाफ नाही, समजते ना. हाफ कट क्रीज. असा बेस पुन्हा त्याच्यावर लावल्यामुळे तुमचं लुक तसं क्रिएट होतं. ठीक आहे, आणि हे थोडंसं लॉक करायचं. हलक्या हाताने हळूवार लावायचं बिकॉज ना हा तुमचा लाईन गेला नाही पाहिजे. तुमच्या साह्याने क्रॉस वगैरे जाणारी तशी पण करू शकता. समजलं? तुम्हाला ऑटोमॅटिक दिसेल की लुक कसं क्रिएट होतं. ते लाईन ऐकलं असेल ब्राझिलियन आहे ना. सो ते सेम इथून अशा लाईन ड्रॉप केल्यात इकडे अशी काही क्रिएटिव्हिटी केलं की हे कटक्रीज फुल कटक्रीज तुम्ही कन्वर्ट करू शकता ब्राझिलियनमध्ये.
ते नाही स्वाती कविता सीरियस है नहीं मैंने देख रहे अपन एक कल अब तक तो जो सिंपल था उसका इतना दिल लगाया ऐसा ये तो बहुत हार्ड लग रहा है थोड़ा सा सुसत व्यवस्थित मच होत नाही का तिथे ह्याच्यामध्ये नाही इसमें नहीं होता हां का त्यांच्या कोणाच्या तर डोळ्यावरच दाखवायचं आप बैठो सेट हमें दिख रहा अरे है ना मेरे इस पे नहीं दिखता है जरा हे जमलं क्या? वेट टिश्यू ही लाईन आहे ना ही लाईन तुम्ही एक थोडीशी सोडू पण शकता ते थोडंसं एकदम ही एक व्हाईट लाईन पण तुम्ही सोडू शकता त्यांना पण एक क्रिएटिव्हिटी बोलू शकते छान येतो हां जर नसेल सोडायला तुम्हाला जमत हात हालत असेल तर डायरेक्टली त्याच्यावरती असा लेअर पण क्रिएट करू शकता हे ते लायनर म्हणजे तुम्ही सेम जिथे लाईन राहिली आहे ना त्याच्यावरून असं ड्रॉ करू शकता हां मग ह्याच्यामध्ये तू गोल्ड व्हाईट पेक्षा सिल्वर घेऊ शकते हां क्रीजला सेम तुम्हाला इकडेपर्यंत ओढायचं सपोज फुल कट क्रीज आहे ही समजा ठीक आहे आणि ह्याच्यामध्ये हे असं ओढून पूर्ण नाही का हे असं थोडंसं वर करायचं आणि थोडंसं तुम्ही पण असं काही करू शकता